हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.4 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. श्रीमती देसाई सोल्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100. श्रीमती देसाईंनी काय केलेले आहेत, शेअर्स सोल्ड केलेले आहेत आणि त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, ₹100. वेन द मार्केट व्हॅल्यू वॉज ₹50 आणि त्यांनी हे शेअर्स कधी सोल्ड केलेले आहेत, ज्यावेळेस त्याची मार्केट व्हॅल्यू ₹50 होती त्यावेळेस काय केलेले आहेत, हे शेअर्स सोल्ड केलेले आहे. आणि त्यांना किती अमाऊंट रिसीव झालेले आहे, 4988.20 एवढी अमाऊंट त्यांना मिळालेली आहे शेअर्स सोल्ड केल्यानंतर. शी पेड ब्रोकरेज 0.2% अँड GST ऑन ब्रोकरेज 18%. त्यांनी ब्रोकरेज किती दिलेलं आहे, 0.2% आणि GST ब्रोकरेजवरती GST किती दिलेलं आहे, 18%. देन हाऊ मेनी शेअर्स डीड शी सेल. मग त्यांनी किती नंबर ऑफ शेअर्स सेल केलेले आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. आता आपल्याला या एक्झाम्पलमध्ये टोटल अमाऊंट किती रिसीव झालेले आहे शेअर सोल्ड केल्यानंतर ती दिलेली आहे आणि आपल्याला काय किती नंबर ऑफ शेअर सोल्ड केलेले आहेत ते आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 1 शेअरची प्राईस काढून घ्यावी लागेल आणि मग आपल्याला काय करावं, जी टोटल अमाऊंट रिसीव झालेली आहे त्याला काय करायचं, जी 1 शेअरची प्राईस आपल्याला मिळेल त्यानं डिव्हाइड केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स मिळतील. पहा आपण गिवन लिहून घेऊ. काय काय दिलेलं आहे आपल्याला, फेस व्हॅल्यू दिलेली आहे. फेस व्हॅल्यू इज इक्वल्स टू ₹100. त्याचबरोबर मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹50. ₹50. त्याच्यानंतर टोटल अमाऊंट रिसिवड दिलेली आहे. टोटल अमाऊंट रिसिवड किती आहे, ₹4988.20. त्यानंतर आपल्याला ब्रोकरेज रेट दिलेला आहे. ब्रोकरेज इज इक्वल्स टू 0.2%. ब्रोकरेज किती दिलेलं आहे, 0.2%. अँड GST ऑन ब्रोकरेज किती आहे, 18%. GST किती आहे, 18%. आता प्रथम आपण काय करू, ब्रोकरेज काढून घेऊ. ब्रोकरेज हा मार्केट व्हॅल्यूवरती काढला जातो. ब्रोकरेज इज इक्वल्स टू किती आहे, ब्रोकरेज रेट 0.2%. 0.2% ऑफ मार्केट व्हॅल्यू म्हणजेच काय, 0.2% ऑफ मार्केट व्हॅल्यू किती आहे, 50. ऑफ म्हणजेच काय, मल्टिप्लाय आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे, 50. 0.2% म्हणजेच काय, 0.2/100 इंटू 50. ते 1 0 येते, 1 0 कॅन्सल होईल. 5 1 जार 5, 5 2 जार 10 आणि ते काय, 2 1 जार 2 आणि ते काय 0.1, 2 1 जार 2 म्हणजेच काय येते, 0.1 ₹0.1. ब्रोकरेज किती मिळालं आपल्याला, ₹0.1. आता आपण काय दिलेलं आहे आपल्याला, GST ऑन ब्रोकरेज 18%. मग आपण काय करू, GST काढून घेऊ. GST ऑन ब्रोकरेज. आता GST ऑन ब्रोकरेज रेट किती आहे, 18%. ब्रोकरेज किती मिळाला आपल्याला, 0.1. 0.1 इंटू GST रेट 18% म्हणजेच 18/100. इथे लिहू आपण 18% ऑफ ब्रोकरेज. आता ब्रोकरेज किती आहे, 0.1 आणि 18% मीन्स 18/100. 0.1 इंटू 18/100 म्हणजेच किती येईल, 0.18. 0.1 इंटू 0.18, 18 1 जार 18 येईल आणि पॉईंट किती येईल, 1 2 3. 3 डिजिट नंतर पॉईंट येईल, 1 2 0 देऊ आपण, 1 2 3 आणि ते पॉईंट येईल म्हणजे 0.018. ₹0.018 आपल्याला GST ऑन ब्रोकरेज मिळाला. आता आपण काय करू, सेलिंग प्राईस ऑफ 1 शेअर काढून घेऊ. सेलिंग प्राईस ऑफ 1 शेअर. आता इथे शेअर काय केलेले आहेत, सेल केलेले आहेत, सोल्ड केलेले आहेत. म्हणजेच एका शेअरची आपण सेलिंग प्राईस काढणार. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, एका शेअरची जी आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹50, त्यामधून आपल्याला हा ब्रोकरेज 0.1 मायनस करावा लागेल. त्याचबरोबर GST सुद्धा काय करावं लागेल, मायनस करावा लागेल, 0.018. सेलिंग प्राईस ऑफ 1 शेअर इज इक्वल्स टू मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज मायनस GST. मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹50.
मायनस ब्रोकरेज किती मिळालं आपल्याला 0.1 रुपीज 0.1 मायनस GST किती मिळालं आपल्याला रुपीज 0.080. कॅल्क्युलेशन करू आपण. पहा प्रथम काय करू आपण मायनस 0.1 मायनस 0.018 मायनस मायनस काय करणार आपण या दोन्हींची प्लस करणार आणि साईन काय येईल मायनस. मग प्रथम आपण या दोन्हींची काय करू ॲडिशन करू. पहा ते साईडला करू आपण 0.018 प्लस 0.1. आता पहा ते आपण 2 झिरो देऊ म्हणजेच किती मिळालं आपल्याला 0.118 रुपीज 50 मायनस या दोन्हींची आपण ॲडिशन केली किती आली 0.118 रुपीज 0.118. आता या 50मधून आपण 0.118 मायनस करू. 50 मायनस 0.118 इथे पॉईंटच्या वर पॉईंट देऊ पुढे काय देऊ आपण 0 देऊ मायनस 10मधून 8 गेले 2 9मधून 1 गेला 8 9मधून 1 गेला 8.9 इथे 4 म्हणजेच किती मिळालं पहा आपल्याला रुपीज 49.882. ही काय मिळाली आपल्याला सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर. 1 शेअरचे सेलिंग प्राइस मिळाले आपल्याला. सेलिंग प्राइस काढताना काय करायचं मार्केट व्हॅल्यूमधून ब्रोकरेज आणि GST आपल्याला मायनस करावा लागेल. आता काय काढायचं आहे आपल्याला किती शेअर्स सेल केलेले आहेत काढायचं आहे. मग आपल्याला टोटल अमाऊंट रिसिव्ड दिलेले आहे त्याला काय करावं लागेल ही आपल्याला जी 1 शेअरची सेलिंग प्राइस मिळेल त्यांना डिवाइड करावं लागेल. पहा आपण लिहिते देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल्स टू selling price of all shares upon selling price of 1 share. आता सेलिंग प्राइस ऑफ ऑल शेअर म्हणजेच काय टोटल अमाऊंट रिसिव्ड. सगळे शेअर्स सेल केल्यानंतर टोटल अमाऊंट किती मिळालेले 4988.20. तुम्ही येथे टोटल अमाऊंट रिसिव्ड लिहिलं तरी चालेल किंवा सेलिंग प्राइस ऑफ ऑल शेअर्स लिहिलं तरी चालेल. टोटल सेलिंग प्राइस ऑफ ऑल शेअर्स म्हणजेच टोटल अमाऊंट रिसिव्ड किती आहे 4988.20 4988.20 अपॉन सेलिंग प्राइस ऑफ 1 शेअर किती मिळाले आपल्याला रुपीज 49.882. आता इथे 3 डिजिट नंतर पॉईंट आहे मग आपण काय करू याला 1000 न मल्टिप्लाय करू म्हणजे हा पॉईंट काय होईल निघून जाईल. पहा इथे काय करू आपण 1000 न मल्टिप्लाय करू. खाली जर आपण 1000 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला वरती पण 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा. आता इथे 1000 न मल्टिप्लाय केल्यानंतर 3 डिजिट पॉईंट काय जाईल राईट साईडला जाईल 1 2. आता इथे 3 डिजिट नाही मग आपण काय देऊ 0 देऊ म्हणजेच काय पहा 4988 हा 2 हा 0 आणखी 0 देऊ म्हणजे हा पॉईंट काय होईल 0 नंतर येईल. त्यानंतर येथे पण काय होईल हा पॉईंट 1000 न मल्टिप्लाय 1 2 3 आफ्टर 3 डिजिट येईल 49,882. आता भाग घालू पहा वरती काय येथे पण काय आहे 49,882 आणि खाली पण 49,882 म्हणजे इथे आपण भाग घालू 49,882 आणि इथे 49,882 कॅन्सल येईल म्हणजेच 1 येईल 2 0 म्हणजेच किती येईल 100 म्हणजेच नंबर ऑफ शेअर्स किती येईल 100 येईल. देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल्स टू 100 म्हणजेच श्रीमती देसाई यांनी किती शेअर्स सोल्ड केले 100 शेअर्स सोल्ड केले. आन्सर लिहू आपण श्रीमती देसाई सोल्ड 100 शेअर्स. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.